नवाब मलिक महायुतीत येतील अशी सध्या चर्चा आहे। अजित पवारांच्या बैठकीमध्ये नवाब मलिकांनी लावलेली हजेरी हे यामागचं प्रमुख कारण आहे। भाजपकडून नवाब मलिकांवर देशद्रोहाचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपला नको असलेले नवाब मलिक आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि पर्यायाने महायुतीमध्ये येणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी बोलवलेल्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित असल्याचं दिसलं। तर हसन मुश्रीफ यांच्या बाजूला नवाब मलिक बसल्याचं आपल्याला या फोटोमधून स्पष्टपणे दिसतं आहे। नवाब मलिकांचं ठरलं का आणि महायुतीचंही ठरलंय का, अजित पवारांचंही ठरलंय का, असे तीन प्रश्न याच्यातून निर्माण झालेले आहेत। हा फोटो, ज्या फोटोमध्ये नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसतं आहे। हसन मुश्रीफ यांच्या शेजारी नवाब मलिक बसल्याचं आपण पाहतो आहोत या फोटोमध्ये, आणि त्यामुळे अजित पवारांच्या बैठकीतील नवाब मलिकांच्या हजेरीमुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीमध्ये नवाब मलिक हजर राहिले। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, अतिशय बोलका आणि अनेक प्रश्न उपस्थित करणारा असा हा फोटो आहे, काय तपशील मिळतात याबाबत? अमोल, खरं तर आता अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीचे विज्युअल पुढारीच्या हाती आलेले तर सगळ्यात महत्त्वाची बाब मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाजूला नवाब मलिक बसलेले आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर आणि राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर मलिक नेमके कोणत्या गटात जाणार, शरद पवार की अजित पवार, यावरून अनेक प्रश्न होते। आणि त्यातच महायुतीत असलेल्या अजित पवार ज्यांच्या सोबत आहेत त्या भाजपने थेट नवाब मलिक यांच्यावर देशद्रोही असे जे ते आरोप केले होते। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी सोबत नवाब मलिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि नवाब मलिक आजच्या बैठकीला सुद्धा उपस्थित आहेत। थेट ही दृश्य जे ते आपण दर्शकांना दाखवतात, त्यामुळे अनेक प्रश्न जे निर्माण होत होते। आधीच RSS अजित पवारांवर नाराज आहे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज अशा चर्चा, आणि त्यातच भाजपचा नवाब मलिकांना थेट असणारा विरोध आणि त्याच्यासोबतच आजच्या बैठकीला नवाब मलिक यांची उपस्थिती, या सगळ्या मुद्द्यांवरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा नवे दावे प्रतिदावे आणि विरोध प्रत्यारोध होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडतं आणि नवाब मलिक यांची भूमिका काय असतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचा रणगाडा या आधी फूट पडण्याच्या आधी नवाब मलिकांनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओढला होता। रोज सकाळी माध्यमांशी बोलून ते एजेंडा सेट करायचे आणि तेच एजेंडा सेट आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार, कारण जर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले तर महायुतीतला महत्त्वाचा पक्ष म्हणजे भाजप त्यांना मान्य करेल का, हाही प्रश्न आता निर्माण होते। अमोल, निश्चितपणे किरण ताजणे देखील आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। किरण, गेल्या वेळी ज्यावेळी नवाब मलिक काय करणार असा मुद्दा उपस्थित झालेला होता, त्याच काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता नवाब मलिक हे या बैठकीला उपस्थित राहिल्याचं दिसत आहेत, कसे नेमके याचे अर्थ काढले जात आहेत? अमोल, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अधिवेशनाच्या दरम्यान ज्या वेळेला नवाब मलिक हे अजित पवारांच्या शेजारी असलेल्या बाकावर बसलेले होते आणि त्यावेळेला अनेक त्यांच्यावर जे आरोप झालेले होते ते आरोप चर्चेचा विषय बनलेले होते। दाऊदशी संबंधित असलेले आरोप नवाब मलिकांवर करण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या दरम्यान भाजपने त्यावेळेला नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला होता। आणि अशी सर्व परिस्थिती असताना अजित पवारांसोबत नवाब मलिक आल्यानंतर भाजपवर देखील टीकेचे बाण विरोधकांकडून सोडण्यात आले होते। त्या सगळ्या दरम्यान फडणवीसांचं एक पत्र त्यावेळेला चर्चेचा विषय बनलं होतं। फडणवीसांनी अजित पवारांना जे पत्र लिहिलं होतं त्यामध्ये नवाब मलिक आपल्या सोबत का नकोय अशा स्वरूपाचा तो एक आशय होता। आणि या सगळ्या दरम्यान नंतरच्या काळामध्ये नवाब मलिक हे अजित पवारांसह इतकंच काय तर शरद पवारांपासून देखील काही अंतर दूर होते। मात्र नवाब मलिक नेमके कोणासोबत अशी चर्चा ही वारंवार केली जात होती। त्यांच्या या सगळ्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह नेमकी या सगळ्या काळामध्ये उपस्थित केलं जात होतं। आणि अशी सर्व परिस्थिती असताना जी बैठक आताच्या घडीला पार पडते त्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या सोबत नवाब मलिक आहेत, त्यामुळे साहजिकच निश्चित हा फोटो अतिशय बोलका आहे आणि फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आहेत। महेश जी, देश महत्त्वाचा आहे, सत्ता येते आणि जाते अशा प्रकारचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं होतं। त्यानंतर नवाब मलिकांचं काय, ते कुठला निर्णय घेणार याची प्रतीक्षा होती। मात्र आता पुन्हा ते अजित पवार त्यांच्या पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिल्याचं दिसतंय, कसं पाहता आपण याकडे? कोणाला काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घेतला असावा। आता काय फार काळ निघून गेलेला आहे, आमच्या पक्षाला बरोबर 1 वर्ष होईल
मागच्या 2 जुलैला अजितदादांनी दावा केला होता निवडणूक आयोगामध्ये आणि त्यापासून खरं तर कोण इकडे कोण तिकडे कोण इकडे कोण तिकडे याची सुरुवात झालेली आणि ज्यांना जो निर्णय घ्यायचा होता, ज्यांना सत्तेसोबत जायचं होतं ते अजितदादांच्या सोबत गेले. ज्यांना एक वडिलकीचा आसरा पाहिजे होता, जे निष्ठेने राहिले ते पवार साहेबांच्या सोबत राहिले. पण तपासीची तुम्हाला हा निर्णय, त्यांचा हा निर्णय अपेक्षित होता की धक्कादायक आहे? मला आता अजितदादासारख्या घरच्या माणसाने एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर बाकी कोणाच्या निर्णयाच्या बद्दल काही धक्का वाटत नाही खरं तुम्हाला सांगितलं तर. महेशजी तुम्ही फोन लाईनवर राहा. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर देखील आहेत. प्रवीणजी, कसं पाहता तुम्ही या फोटोकडे, या घटनेकडे? नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठकीत बसल्याचं दिसतंय. याचा अर्थ ते आता महायुतीत आलेत किंवा येऊ शकतात असं आपण ऑफिशियली मानायचं का? नाही, तुमच्या जे म्हणणं आहे त्याला दोन्ही बाजू आहेत ना. बैठकीत बसले म्हणजे ते महायुतीत येणारच आहेत असं काय, किंवा त्यांच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणारच आहेत असा अर्थ काढता येत नाही. आणि उद्या ते तिथे गेलेत आणि उद्या जाणारच नाहीत असंही आपण त्या ठिकाणी बोलू शकत नाही. आणि खरं म्हणजे ते आमदार आहेत, अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आता बैठक कोणती होती, त्याचा संदर्भ काय, हेही आपण समजून घेतलं पाहिजे ना. आता त्यांच्याकडे जाणार असतील तर ते एकटे भेटतील, निर्णय घेतील आणि जायचंच असेल त्यांना तर ते जाऊ शकतात. त्याच्यामुळे आता अजितदादांच्या पक्षात कोणी जायचं कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी अजितदादांचा विषय आहे आणि जाणाऱ्यांचा विषय आहे. त्याच्याला आम्ही काय प्रतिक्रिया देणार? निश्चित. पण आपण या सगळ्याकडे कसे पाहता? मागच्या वेळी ज्यावेळी हा विषय आलेला होता त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये अनेक मुद्दे नमूद केलेले होते. सत्ता येते आणि जाते मात्र देश महत्वाचा असाही उल्लेख त्या पत्रामध्ये होता. आणि त्यानंतर हा निर्णय थांबलेला दिसला. नवाब मलिक काही ऑफिशियली गेले नाहीत, मात्र आता पुन्हा या हालचाली सुरू झाल्यात असं दिसतं. देवेंद्रजी जे पत्र दिलंय ते आमची भूमिका आहे ना. त्या भूमिकेपासून लांब जायचं काय कारण आहे? देश पहिला आहे, देश हित महत्वाचा आहे आणि या देशच्या विरोधात किंवा देश हिताच्या विरोधात असेल ती भूमिका आमचा बदलायचं काहीच कारण नाही ना. त्याच्यामुळे आता गेले, बैठकीत आले, फोटो निघाला, त्याच्यावरनं मला वाटतं अनुमान लगेच लावणं खूप लवकर होतं. मला वाटतं प्रीमॅच्युअर एवढी रिॲक्शनची काही आवश्यकता नाही आणि आपल्याला बोलणंही उचित आणि योग्य नाही. पण ते समजा आले तर तुमची भूमिका आधी होती तीच राहील की आता यावेळी त्यांचं स्वागत असेल? नाही, आत्याबाईला मिशा असत्या तर पहिले येऊ द्या ना, आले की अधिकृत भूमिका देऊ ना. निश्चितपणे. महेशजी, आपण काय म्हणाल याकडे? ज्या प्रकारे भाजप या सगळ्या प्रकरणाकडे पाहत आहे, अगोदर पत्र लिहिलेलं होतं गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये, आता देखील भाजपची हीच भूमिका आहे, मात्र प्रत्यक्षात नवाब मलिक त्या दिशेने चालल्याचं दिसतंय. पहिला सिग्नल तरी या फोटोतून मिळतोय. भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत अनेक लोकांवर आरोप केले, ते खरे होते की खोटे होते त्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये विषय चालू आहे. परंतु आरोप केल्यानंतर जसं त्या लोकांनी आपली भूमिका बदलली, राजकीय भूमिका बदलली, तसंच त्या ठिकाणी निर्मा वॉशिंग पावडरचा उपयोग, आपल्या त्या वॉशिंग मशीनचा उपयोग झाला आणि त्यांना स्वच्छ प्रतिमा म्हणून त्यांनी करार दिलेला. आता ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्या संदर्भात मागे 4-5 महिन्याआधी अशोक जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र दिलं तेव्हा आम्ही म्हणालो होतं की भारतीय जनता पार्टीचा काही नेम नाही. आता अजितदादांच्या बैठकीला गेलेत, उद्या सामील होतील नाही होतील त्याच्याशी आमचं काही घेणं नाहीये. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आम्ही आता कोणाची चिंता करायची सोडून दिली. आम्हाला फक्त चिंता महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकाची आणि मतदाराची आहे आणि त्याला दैवत म्हणून आम्ही आमचं काम करत आहोत. लोकसभेला आम्हाला चांगला कौल मिळाला, आमची अपेक्षा आहे की विधानसभेला देखील आम्हाला चांगला कौल मिळेल. ठीक आहे, आमची काही अपेक्षाच राहिलेली नाही असं तुम्ही म्हणत आहात. धन्यवाद दोघांचेही या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.